पातळीचं काम माझा भगवंत करतो. शॉर्टकट उदाहरणं सांगेल, लक्षपूर्वक ऐका. महिला माता तुम्हाला सांगतो, परमार्थ करत असताना असा करायचा की भगवंताशी नातं जुळलं पाहिजे, भगवंताशी नातं जुळलं पाहिजे. जसं की महिला मातांमध्ये अजून एक संत, जी संत लोकांच्या नजरेच्या समोरच येत नाही, ती म्हणजे सखूबाई. सखूबाई नावाची एक संत होऊन गेली. वारकऱ्याची मुलगी आहे, अंतकरणापासून देवाची भक्ती करते. वारकऱ्याची मुलगी नियमात जगत होती, पर वयात आले आणि लग्न ठरलं. लग्नही झालं. लग्न झाल्याच्या नंतर आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रथा, आपण लग्नाच्या दुसऱ्या दिवशी सत्यनारायणाचा कार्यक्रम ठेवतो. सत्यनारायणाची पूजा असते का तुमच्याकडे? असते ना महाराज? तुमच्याकडे बस ना सत्यनारायणनी पूजा? हां, मग चांगलं आहे. काय ना, दोंडायचा ना आपला अंतर तरी 40 किलोमीटर, 40-45 नाही का? कितलं? 40 किलोमीटरनं अंतरशे. काय ना, 12 कोस गेल्याच्या नंतर भाषा पद्धत प्रथा चेंज होतात. म्हणून मी प्रत्येक परिसरात गेलो का विचारून घेतो, कारण कोणाकडे कशी पद्धत राहस, कोणाकडे कशी पद्धत राहस विचारलेलं बरोबर आहे की नाही? प्रत्येक गावना आणि प्रत्येक खेळाने ते पद्धत नियम बदली जायला राहतच. कोणाकडे काय पद्धत, कोणाकडे काय पद्धत. आता आमना दोंडायच्याकडे अशी पद्धत आहे, बापू माणसे मरेलवर शिलगावतस. हां, म्हणजे जवळजवळ सारखंच आहे बुवा. भलता साधारण बारी लोक किती किराणात माले. पण काय असं तयार वावर राही ना का पैराल जड नाही जास. कितला भारी लोक येतं, सहज बोल राहणं तरी अशी राहणार, फुल आनंद ली राहणार. हां, असा लोके पाहिजे. हसत खेळत राहणार ना, त्या वातावरण चित लागस. कितला भारी लोके बसलेत भाऊ. सहज बोल राहणं तरी फुल आनंद ली राहणार. आणि तुमले सांगस बरं का, हसतो त्याला रोग नसतो. हसत राहतो मी. ज्या 50नी पुढला काका आहेत ना, त्यासले सांगस मी, जरा हसत राहणार ना, शपथ सांगस. दिल खोलीन आपला कीर्तन मग जरा अशी ना, मला पक्क माहिती आहे. मन अख्खा विनोद मच कीर्तन करस मी, पण दिल खोलीन जरा अशी ना 6 महिना अटॅक येऊ आणि आपली गॅरंटी. बाकी ना बाबा म्हणतच होते 6 महिन्यानंतर काय करा ना, मला 60-70 हजार दे देवा ना. जग नाही मग पैसाशनेकडे काय दखा ना हो. पैसा माणूस आयुष्य राहण्यात कमाईली हो. हा, काय आनंद आहे राव. कितला भारी लोक येत. सहज बोलो तरी असतं. बाकी ना आपण हसाडो, हसतात नाही रडावते असा दगत त्या. हो, तू हस रे, उपडी जाशी रे हो काका. असा ना का बिली आहे का तू ना, काय बानट धंदा आहे बोल लोकेच ना. हे हास आपण इथलं बी ना खाणार मग. विढल विढल विठ्ठल 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 सत्यनारायणाची पूजा वगैरे आटोपली. घरातून केर कचरा काढला, सखूबाई फेकायला जातीया. केर कचरा फेकायला सखूबाई जातीया, पण नेमकंच तिकडनं वारी येत होती आणि वारकऱ्यांचं भजन चालू होतं. हे ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. अंतकरणापासून वारकऱ्यांचं भजन चालू होतं. वारी चालली होती. सखूबाई केर कचरा फेकायला आलेली. सखूबाईचं लक्ष गेलं वारकऱ्यांकडे. वारकऱ्याची मुलगी स्वतःही वारकरी, जेव्हा वारीला जाणाऱ्या लोकांना बघितलं, केर कचरा ज्या टोपलीमध्ये आणलेली का टोपली फेकली आणि वारकऱ्यांच्या वारीतच सामील झाली. बराच वेळ झाला, सखूबाई अजून कशी येईना. सासूबाई आवाज देते, सकू, ए सकू कुठं आहेस? ज्या पोराबरोबर लग्न झालेल्या त्या पोराला सांगितलं त्या बाईनं तिच्या पोराला, अरे तुझ्या बायकोचा पताच नाही बघ ना कुठे म्हणून. नवराई शोधतोय सखूबाईला, सासू शोधते, पण सखूबाई काय दिसेना. थोड्या वेळ नंतर सासरे बुवा फिरून आल्याच्या नंतर सासरे बुवानं सांगितलं, सकू पाणी आण ना बेटा मला प्यायला. सखूबाईनं पाण्याचा ग्लास भरला आणि सासरे बुवांना पाणी दिलं. सासू म्हणे, का हो सकाळी आराया माराय तू, पहिलाच दिन ल्याव दांगडो, पहिलाच दिनले म्हणा इथला खा रे म्हणे तुले. हां, आणि सोन सासूचं नातं इतकं पवित्र आहे ना बाबा, एवढं पवित्र नातं आहे. पण काही लोकेशनी सांगरे डांगरे बटा सत्यानाश कर दे ना.
हा पूर्ण लग्न वेगी बापू बाबा, पोरगीचं लग्न झालं तुम्हाकडे शेका ती पद्धत कन्यादान करानी, लग्नामा कन्यादान करतस ना, बरोबर आहे ना. मग आको विचारस तुमले, समजा आते रवी किरण महाराज कीर्तन लिहिल शे, तुम्ही जी दक्षिणा दिशात मना कीर्तन दक्षिणा लिन मी निघी गो, तुम्ही मला फोन करी विचारशात महाराज आमना पैसाच ना किराणा बरा का वावरली ना. काय संबंध, दान करायच्या विषयी संपी घ्या, बरोबर आहे की नाही, बरोबर आहे की. एखाद्या ब्राह्मणांना तुम्ही गाय दान केली, गाय दान करा नंतर दूधनं पेमेंट लेवल तुम्ही जातस का. हां दान करायचे विषय संपी घ्या. मग ही सुद्धा दान करतात तुम्ही, कन्यादान दान केली गेली आहे ना, दान केलेल्या वस्तूवर आपला अधिकार राहत नाही. मग आपला अधिकार राहत नाही ना, तरी सुद्धा काही काही माया दिनभर मग 4-4 फोन करते, का हो बहीण तुला कोणी काही बोलणं का, तू खाद का बरं 3 तास मग मरी जाई का ती, कितलं घर मग दाती घाला नशे. हा अरे जगा आणि जगू द्या हो. आणि बाकीने पुरी बितल्या वायबारीत काही काही देव बनाण्या पुरी सोड्यात ते नवरा थोडं का काय बोले ना, 1-2 शब्द का बोले ना, लगेच फोन लावते, मम्मी पाव हे मला घाण शिव्या देतात, पप्पांना पाठवून दे. आणि आतेना पोरीले का त्या काय आहे तीस उजी घेत काय म्हणतात, मूर्ख आहे का तू, तुला अक्कल नाही का, बिंडोक आहे का, इथलंच बोलतास आतेना पोरी. तरी सुद्धा माय बापले फोन करीन लेवाल बोलायला येतीस. बहीण तुले मूर्ख म्हणामा, नालायक म्हणामा, इथला रागीर आहे ना, तून मायले विचार तून बाप कसा उद्धार करे तून मायना. अरे इतकं पवित्र नातं आहे, नका ना सत्यानाश करू त्याचा. प्रत्येक सुनबाईला विनंती आहे, माय बापांचं घर सोडते ना माय, त्याच दिवशी निर्णय घ्यायचा, हे माझ्यासाठी परकी असू शकतात पण माझे सासू सासरे हेच माझे मायबाप आहेत, हा भाव मनात ठेवा. हां थोडं जड जाई तुमले, हो थोडं जड जाईन, बाकीने पोरी म्हणते ना मरी जायचो आमनाच किडा पाडाय ना तो. मायबाप सोडान सासू सासरासले मायबाप म्हणा, दिवस चांगला जाते का बरं माहिती आहे का. तुम्ही जवळ माहेर माय निघते ना बहिणी सोन, राग नाही राहणार तुमले, खरंच ना मायच्यान. कारण मला खरं बोलान सवय बाबा, खरं बोलान सवय. बऱ्याच बाईसले पचत नाही म्हणा खरं बोलेल, बाकी नाही शिलगाव येडं आहे त्यान बरं काय लागस. पण माझा बोलण्याचा राग नका धरू, माझ्या कीर्तनातून मी परिवर्तनाची अपेक्षा ठेवतो बरं का. सून सासूचं काही सांगायची गरज नाही, पण तुम्हाला जोपर्यंत आपलं जीवन जगायची पद्धत कळत नाही तोपर्यंत भगवंतापर्यंत पोहोचणं शक्यच नाही महाराज. पहिले आपले नियम मारानं पडी, चौकट मारानं पडी, कोणतं नातं कसं सांभाळा नाही शिकणं पडी. पहिले प्रत्येक मुलगी माहेरवरनं निघते ना, तर तुमचे भाऊजाईला सांगतात, भावाचं जर लग्न झालं असेल तर भावाच्या बायकोला सांगतात, वहिनी मी जाते ग बाई, पर ऐक ना माझ्या पप्पांना सकाळी नाश्त्याची सवय या, माझ्या मायला सकाळी चहा लागतो, 1 कप चहा बनवून देत जाय ग. म्हणजे तुम्ही वहिनीने तुम्हाला मायबापले सकाळी मग चहा नाश्ता देवाला पाहिजे अशी अपेक्षा शेन तुमले. तसं जाटे सासू सासराले सकाळी मग चहा नाश्ता देत जा, नक्कीच तुम्हाला मायबापले बी टाईमवर भेटे. कारण आपला जुना लोकेशने म्हणे, शेजीन उसनवारी या ती लेवणी, हां चुलान मांगे सुईन मांगे असं येते. हा इथलं बोट समजस मग येडापणा का करते बहिणी. विडल विडल आणि अजून दुसरा फायदा सांगतो, तुम्ही सासू सासऱ्यांचं जर करत असाल, त्यांना खाऊ घालत असाल, तुमचे लहान लहान लेकरं बघतात ना, ते तरुण झाल्याच्या नंतर लग्न केलं ना, लग्न केल्याच्या नंतर त्यांना जर बायको थोडी स्ट्रिक भेटली ना, हो ती बाई जर सांगे ना पोऱ्याला, ए इथून मायबाप मा राहणार, तो सांगे असं चालणार नाही. मनी मायनी मना बापनी मना आजी बाबासले खावाडेले मला खावानं पडी. हायकवय सांगी आमना खानदानमा मायबाप वागानी परंपरा आहे, हायकवय सांगी तो त्याने आजी बाबाला त्या मायबाप सांगे देखील पाहिजे तवय सांगेन तो, बरोबर आहे की नाही. हां बोल नका. म्हणून प्रत्येक बाईला विनंती असेल माझी, आई वहिनी एक बाजू, आता दुसरी बाजू ऐका. आई वहिनं सुनबाईसने आता दुसरी बाजू, सासूवासनी बी थोडं धीर धरत जा बहिणीस. काय ना आपला जन्म, हा भगवानने आपले धाडेले, जिथलं चांगलं करताय तिथलं चांगलं करा. पण लोक चांगलं करतात नाही, पण किडा पाडाशिवाय राहतात नाही, काहीच फायदा नाही.
कारण आपण मेल्याच्या नंतर नाव निघायला पाहिजे हो. हां, मरानंतर सुद्धा लोकेश म्हणावं काय तात्याना स्वभाव होता, काय आप्पा होता भाऊ. अरे अरे वरीस 2 वरीस राहायला पाहिजे अरे बिचारा. नाही ते गावमा इथला किडा पाडताना मरणात ना तरी प्रेत यात्रा मागे अरे शेलगाव रे बरं गे रे देवबानानी गाण गे रे भाऊ. इथलं बी काय वायबार जगो, बरोबर आहे की नाही. सुनबाईला सांगितलं गेलं, सासूबाईला बी सांग नाही तुम्ही पण तुमनी पोरगीनं लग्न होई गे ना, बावड्यानं लग्न होई गे ना, येणारी सुनबाई नाही आपली पोरगी जाऊ भाव मनमा तयार ठेवा ना, ती नक्कीच तुमले माय म्हणेन. फक्त सुनबाईशनी चूक नाही महाराज दगा बाबा साहेबराव बाबा, एक हाते टाई नाही वाजत, दोन्ही हात पाहिजे. सुनबाई बी इसले माय म्हणावे, पण या बाकीने म्हाताऱ्या बी ऐकाल तर धल्या उजी किळा पाडती बाकीने. हा तेवढं देवबानाने नाहीत बुवा. समजा 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 जर का तुमना पोरगानं लग्न होत नाही, पोरगा 28 वरीस नाव घ्या माय मन बावडे 28 वरीस नाव घ्या बहीण अको 2 वरीस मग 30 वरीस नाव जाय देव बा भेटू दे रे बरी वाईट नकटी वट्टी का वय ना पण वय जाल पाय माझ्या डोळ्यात दखत. बाकी ना त्या असं सांगा कशी कराय ना फक्त जिवंत राहायला पाहिजे. म्हणजे देव नवशी तुम्ही वोव गरमाला येतीस आणि ती वोव येवानंतर आव बिचारा याव बी 30 वरीस ना वय जायला रास थोडं मागे मागे फिरस दल्या माय वो भिकू हाव ते 3 मागेच फिरस भाई. बाकी ती इथल्या येड्या राहतीस ना, एक ठिकाणी कार्यक्रम लेखू पिशविटी मंजुळी बसणे म्हणे बाबा म्हणतं काय म्हणे मन पोऱ्या इथला बारी होता ना म्हणा तू नाही राहू द्या ना कुत्रं आहे ना राहू द्या म्हणजे ते कुत्रंसुद्धा सिद्ध कराय ना मी 4 पाय नाही तरी कीर्तन ऐकालो नको. बाकीना 2 पायना घर झोपेलेत कोणले कुत्रं म्हणू चाललं. आणि बाकीना असा किडा पाडणार राहतं ना काय कोण जात नाही त्यान कीर्तनले. बाकीना जा काय नाही रे कुत्रं सुद्धा होतं नाही त्यान कीर्तन मग असं बी कोण म्हणावं नाही कुत्रं बी गे भाऊ बोला नाही. हां मी गहू जेमतेम तर मी तकी जायलो तू प्रवास पक्का वय जायल त्या आजी माई मन पुढे बसणी म्हणे महाराज म्हणतं काय म्हणा पोऱ्या इथला बारी होता थूक सुद्धा वलांडी नाही पहिला मुले लेवाल घ्या त्यांचा असून काय खावडन काय नाही बायकोनच ऐकच म्हणे तो म्हणतं माडी त्यांचा असून काहीच खावाड नाही तुला पोऱ्या पहिला लेंडा बैल होता फक्त तू काही वय काही नाही राहता तो नाही म्हणे महाराज त्याला काहीतरी खावाड्यालाच आहे म्हणे. म्हणतं तुनं बट खरं आहे माडी पण मी इथला दूर तर येले मी आराम होई 1 तासभर म्हणेन लवकर येले तू इथल्या पुढ्या का बस सोड राहिली मंजूर. नाही म्हणे महाराज मला असं वाटणं तुम्हाला बाली बी लंबरला आहे तुम्ही गुड्या बी दखतस का म्हणे म्हणतं आती ये तुना सत्कार करणार. म्हणजे इतका भाव चुकी नावे जायचे ना नातास मा तुमना पोरगा आहे अरे तुम्ही सुनबाईन संगे खुश आहे ते आनंद लिहा ना तुम्ही तिथलान करताच त्यानं लगीन करेल रास का नाही खुश आहे ना बायकोन संगे राहू देव वा त्याचले देखील आनंद लिहो. पण बाकी नाही बाईसले सुनबाई जर का त्या पोऱ्यान गाडीवर बटणी का तीच ना तोंडे दोख धरलीस ना पोऱ्यान गाडीवर वो बटणी का अशा दखती त्या इथलं तिरप तोंड करत असा मग तुले लक व्हावं जाल पाय तंगडी तिरपी फेकायला बानट सुरत नाही काम नाही गरज नाही काय येडापणा करत तू असा. आणि आईच बाजू देखाते पोरगींकडे जा पोरगीनं जर कदा जवळ ऐकत अशीन तर म्हाताऱ्या या धरल्या काय सांगली माय जवळ ते देव भेटी घ्या बहीण म्हणा. हां मन संगुनात सबत सुद्धा वलांडत नाही. हां म्हणजे तू ना अंडेर ना ऐकते जवळ देव आणि सुनबाईनं जर पोरगा ऐकत असेल ते नालायक बायकोनं ऐकायला लाग घ्या मराल टाईमवर चहा भेटी तुला वाय बारले विठल विठल सखूबाईच्या सासूनं सांगितलं सकू कधीची आवाज द्यायली कुठं गेलतीस ग. सखूबाईनं सांगितलं आत्याबाई खरं सांगू का तुम्ही आवाज देत होती मी ऐकत होती पण मी हरिपाठाला बसली होती मी वारकऱ्याची पोरगी मी स्वतःही वारकरी या हरिपाठ करत असताना कोणी कोणाशी बोलायचं नाही मी मंदिरात बसून हरिपाठ करत होती आत्याबाई म्हणून तुम्हाला आवाज दिला नाही म्हणले मी. आता मला सांगा खरी सकू तर वारीला गेली ना खरी सकू कुठे हो बाबा
वारीला गेली, पण इथं सकोती का मग ती? माझ्या विटेवरच्या मालकाला वाटलं जर माझा भक्त माझ्यासाठी बदनाम होत असेल तर त्याची बदनामी मला अजिबात सहन होणार नाही. माझ्या विटेवरच्या मालकानं विटेवरनं उडी मारली आणि सखूबाईच्या रूपात येऊन उभा राहिला सखूबाईच्या घरी. सखूबाई वारीत चालत्या, पर जगाचा मालक, विटेवरचा मालक इथं काम धंदा करतोय, धुणं भांडी करतोय. एके दिवशी सखूबाईच्या नवऱ्याच्या मनामध्ये वासना निर्माण झाली, काम वासना, आणि सखूबाई समजून माझी पत्नीच आहे असं समजून सखूबाईचा पती देवाच्या जवळ गेला. महाराज आता बोलेल तर काय बोलेल, सांगेल तर काय सांगेल. सखूबाईच्या रूपात असणारा माझा विटेवरचा मालक सखूबाईच्या नवऱ्याची कामवासना म्हणजे इच्छा सुद्धा पूर्ण करतो. महाराज भक्ताचं जर अंतकरण शुद्ध असेल आणि शुद्ध अंतकरणाने जर तो भगवंताला शरण जात असेल, अशा भक्तांचं काम करायला माझा भगवंत लाजत नाही. अरे भक्ताच्या नवऱ्याची बायको सुद्धा होतो माझा भगवंत. फक्त आपली भक्ती खरी असणं पाहिजे, आपली भक्ती खरी असली पाहिजे तर जमतंय ते. हो अजून सांगेल, पर भजन करा विठ्ठल विठ्ठल भिल्ल समाजाची शबरिया. मी प्रत्येक ठिकाणी सांगतो अभंग घेतल्याच्या नंतर. भिल्ल समाजाची शबरिया, भिल्ल समाजाची शबरी महाराज पर भगवंताची प्राप्ती कशी करून घेतली. लहानचपणात लग्न व्हायचे, अगोदर लहानपणी लग्न व्हायचे आणि जवळ दाखलपणे लग्न आहेत ना, तर असं काही जास्त माहीत बी नाही पडे. सरकारने कायदा काढा, 18 वर्षांनी पोर आणि 21 वर्षना पोऱ्या, तटपर्यंत बी ठीक होतं. आता 21 वर्षनी पोर आणि 25 वर्षना पोऱ्या. आयुष्यच आपला ते 60-70 न राहायचे, अर्धा ते उई घ्याव. पहिले एकच घरमा 4थी पिढी दखाल भेटे. का बर? 18-20 वर्षना पोऱ्यानं लगीन होई जाय, बाप बन जायला राय. लगेच तो बाप नातू दखिले, नातू नाको 18-20 वर्ष मला लगीन, लगेच पंजोबा. कारण तो 60 वर्षना वस होती, मग 3री पिढी ते पुरी होई जाय. आते ते असं उलट होई जायले, आवभावनी बायले दिवस राहतच तिथला मग अर्धा होई जास, आणि बाकी नाको या विमल पामल खाणारा तसाच आवरी राहणार कॅन्सर कुन्सरमा. हां बापनीच पोऱ्याला दखन आहे असा सुद्धा किस्सा शेतच. न कळत भगवंतानं संकटात आणलं असेल तो भाग वेगळा आहे, पण काही माई खावामान काही माई पिवामान मर राहणार. हो, आणि तरुण भाऊसले आपला संदेश आहे, आठे ना पोरे चांगला दिखी राहणार, कीर्तन नियोजन करणार म्हणजे गाव चांगलं आहे. पण जर 1-2% बी होती ना असं दारू गांजात काय पिणारा पोणारा, पायपडी सांगत भाऊन बंद कर द्या रे. कारण कोणत्याच भावाला वाटत नाही माझ्या बहिणीला एखादा दारू पिणारा पोराला द्यायला पाहिजे असं एखादा बावले वाटस का? दारुड्याला मन बहीण दिसो असं एखादा बावले वाटस का? नाही ना. मग तुमनी बहीण दारुडाला देणी नाही शे आणि तुम्ही दुसरान पोर करायला जाता, तुमले लाजाने वाटते का रे बेवडा असून. विठ्ठल 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 लहानपणी लग्न झालेलं, पर तेव्हाची पद्धत त्या आदिवासी लोकांची बकरांची दावण बांधलेली. शबरीनं बापाला विचारलं, शबर राजाला, बाबा एवढे बकरे काऊन बांधून ठेवले? म्हणले बेटा तो लग्न करायचं ना, तर लग्नाची पंगत द्यायची म्हणून एवढे बकरं बांधून ठेवले. येतात शबरीला वाटलं जर एवढे बकरं मरत असतील तर मला लग्नच करायचं नाही. कोणले वाट नाही शबरी जातनी कोण होती? भिल्ल समाजाची शबरी. आखो ऐका, जातपात संगे आपले काही घेणं देणं नाही. मी जातले अजिबात व्हॅल्यू देत नाही. तुम्ही कितला मोठी जात नाही येतच, पण तुम्ही नेममा कितला येतस ते महत्त्व नाही. मज या जातीचे मज भेटो कोणी, गड्यात माड असेल त्याच्यापेक्षा मोठं कोणले म्हणत नाही मी. जातीनं जर ब्राह्मण असेल, मला संतांची शिकवण आहे, जातीनं ब्राह्मण असेल आणि तो जर अभक्त असेल तर माझे तुकोबाराय शिवी घालतात. अभक्त ब्राह्मण जडो त्याचे तोंड काय, त्याची रांड प्रसवली, तुकोबाराय सांगतात, रव्या नाही. तुकोबाराय शिवी देतात. तशा जर ब्राह्मण असेल आणि अभक्त असेल तर, हां नाहीतर ब्राह्मण जर नियमात असेल तर त्यांना भूदेव म्हणलं जातं, भूतलावरचे देव मानले जातात. पण ते जर चुकीचे असतील तर तुकोबाराय शिवी घालतात. हो, म्हणून नियमाला महत्त्व आहे महाराज. तुमच्या गड्यात माड असेल तुम्ही चांगला, आणि जर समजा तुम्ही खूप मोठी जात नाही तस, मला जातनं उल्लेख करणार नाही शे,
खूप मोठी जात नाहीतच. आणि जर बायको संध्याकाळी दाक मारासवी माय हो कितली पिईन काय पिईन काय म्हणणं आहे मग. हा जर तुनामुळे तुना बायको पोरेले टेन्शन होईन भाऊ पिईन आखो घरमा डोकंला आमले जीव बी देणार नाही भाऊ. मग काय मोठी जात ना याला कोणती जात ना म्हणशात तुम्ही. काही कामना नाही जातले काही नावले जात तुम्ही वर्तणूक ठरावंच तुम्ही खरंच कोणती जात नाहीत नि कितली बारी जात नाहीत असं. हां एवढं ध्यान मा ठेवा. जातीला अजिबात किंमत नाही. भिल्ल समाजाची शबरी पण तिला वाट नाही इथला जनावरे मरतच होते मला लगीनच करणं नाही म्हणे. हाय कोणले संबंध बहिणीच वन शबरीले शबरी जातनी कोण होती. हाय जातनी भिल्ल समाजनी शबरीला संबंध नाही. शबरी मायले आणि तुम्ही मोठ्याला जातना म्हणणारा. जातनी बिल्लीनले समज नाही. बिल्ल समाजनी शबरीले मटण माझा का हो नाही. आणि तुम्ही स्वतःला चांगली जातना म्हणणारा सांगतो मालकानी ठेसा मग काळ्या टाकासोय ठेसा सवाद देत नाही साला. मर जाय रे वो बोरा पांढरा तू फाशी लिन मर जा रे चांगला चांगला उपडी घ्या तर कोरोना मा कितला वायबार धंदा आहे. हा जातनी भिल्ल समाजनी शबरील समजणं जनावर मरायला नको. आणि तुम्ही स्वतःला मोठी जातना म्हणतच काळ्या टाकाच वाईटीचा संवाद देत नाही. मोठं कोणले म्हणू अजून बी प्रश्न आहे. विठ्ठल विठ्ठल जो पण इथं भेटायला येईल तो जगाचा मालक ब्रह्मांडाचा धनी येईल. दुसरा कोणी परपुरुष इथे येणार नाही. वाट बघत होती 82 वर्षाची होईसपर्यंत वाट बघत होती. आणि माझा प्रभू लखनजींना घेऊन शबरी आईच्या कुटियाच्या समोर आहे. आणि शबरी आई तर वाटच बघत होती. जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटिया को पावन। जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटिया को पावन। ओ मेरे राम जी का आएंगे रघुराई उनको आसन पर बिठाऊंगी. मीठे मीठे बैर अपने हाथों से खिलाऊंगी. प्रभूंची वाट बघत होती पण देव कधी येतील सांगता येत नाही. पण देवाला खायला काहीतरी असावं म्हणून बोर जमा करत होती. पण तेच बोर टाकायची टोकरीमध्ये जे गोड लागत होते. आंबट बोर फेकायची. शबरीने उष्टी बोर नाही खाऊ घातली. महाराज तिचा भाव बघा ना भाव काय आहे. हा जर गोड लागलं ते टोकरीमध्ये टाकायचं. आंबट बोर फेकायची. आणि भगवंत आल्याच्या नंतर बोर दिली खायला. बोर खातोय माझा जगाचा मालक प्रभू रामचंद्र. स्वतः बोर खात होते प्रभू रामचंद्र. मुठभर बोरेली नात लखन नाथ मदीनाथ लखन ले भैया तू भी खा ले अपनी माँ का प्रसाद है. लखन सबरी मायनकडे दके काय बोरेच कडे दके. बापरे आई बहीण ना उष्टा बोरे. आई बहीण जंगल महाराज अंतडे काय कोलगेट ना टायाने दात घसाले. प्रभूचं लक्षण आहे. लखनजीनं ते बोरं दिली फेकून. लखनजीनं बोरं फेकले. माझा जगाचा मालक बघत होता. कोई दिक्कत नाही. तू माझ्या भक्ताचा अपमान करतोय पण लखन तुला हेच बोरं बरोबर खाऊ घालतो म्हणला. जेव्हा इंद्रजीत सोबत युद्ध करत असताना लखन मूर्छा येऊन पडला. बेशुद्ध पडला. तेव्हा वैद्यानं सांगितलं लखनला जर वाचवायचं असेल तर आयुर्वेदिक जडीबुटी आणावी लागेल. ती जडीबुटी घ्यायला गेलेले हनुमंतराय द्रोणागिरी पर्वत उचलून आणला. आणि तिथली जे जडीबुटी दिली ना लखनजीला ती फेकलेली उष्टी बोरं होती ना ते उष्ट बोरच न जाडेसने जडीबुटी पाजी म्हणा भगवाननी तटे जात नाही देखी.
आता म्हणा सक्का बावी आणि भिल्ल समाजनी शबरी इना उष्टा बोरेसनी जडीबुटी काब पाजुबो हा विचार नाही करा. भगवंत भगवान भाव का भुकेला देव बाबाचा भुकेला, देव बाबाचा भुकेला, देव बाबाचा भुकेला, देव बाबाचा भुकेला. ती तुझ्या लग्नाला, ती तुझ्या लग्नाला, थोर देवाचा तिथं भिल्ल समाजाची शबरी असं नाही बघितलं आणि माझ्या भावाला काय झुकायचंय. पण महाराज भाव नाही बघितला, भक्ताच्या अंतकरणातला भाव बघितला. हा शबरीची उष्टी बोरं खायला लावली. भाव चांगला असेल ना तुमचा, भगवंत तुमचं कोणतंही काम करायला उभा राहतो. अजून सांगतो, जात नाही बघितली, भिल्ल समाजाची शबरीची उष्टी बोरं खाल्ली, भावालाही खाऊ घातली. कोणत्या का पद्धतीनं असं ना. इकडे सखूबाईच्या साठी सखूबाईच्या नवऱ्याची सुद्धा बायको म्हणून इच्छा पूर्ण झाली. एवढ्यावर नाही विषय थांबत, भगवंत किती खालच्या लेव्हलला जातो. ऐका, मार समाजामध्ये एक संत जन्माला आले, त्यांचं नाव होतं चोखामेळा. चोखामेळ्याच्या बायकोचे दिवस भरते, बाळंतपणाची वेळ जवळ येईन. चोखामेळा वारीला निघत होते. पत्नीला सांगितलं, ऐक ना सोयरा, मला वारीला जावं वाटतंय ग. म्हणले, तुम्ही वारीला जातायत पण माझी बाळंतपणाची वेळ जवळ आलेली, तुम्ही वारीला गेलात तरी तर कोणीतरी पाहिजे. म्हणले, काळजी करू नको, मी माझ्या बहिणीला पाठवतो तुझ्याकडे. बहिणीला पाठवतो असं सांगितलं. सोयराबाईनं सांगितलं, स्वामी धनी जा, पण तुमच्या बहिणीला पाठवा, माझ्या ननंदबाईला पाठवा म्हणला. नामचिंतना चोखामेळा एवढा वेळा झाला, एवढा वेळा झाला की बहिणीला सांगणं विसरला. नामचिंतनात इतका वेळा बहिणीला सांगणं विसरला. आणि इकडे बाळंतपणाची वेळ जवळ आहे. माझा विटेवरचा मालक बघत होता, चोखामेळा, अरे तुझ्या घरात एवढं मोठं संकटाला तुझी बायको तोंड देणार आहे, तू विसरला तुझ्या बहिणीला सांगणं माझ्या नामचिंतनाच्यासाठी. माझ्या विटेवरच्या मालकाला तिथं सुद्धा विटेवरनं उडी मारली. चोखामेळ्याच्या गावच्या शिवजवळ आला. अजून गावात गेलेला नाही आहे, गावाच्या शिवजवळ आला. हां, म्हणजे ते पुढे होई जाई ना माको. गावाच्या शिवजवळ आला. गावाच्या शिवजवळ आल्याच्या नंतर विचार करतो, माझा पंढरीश पांडुरंग परमात्मा, जर मला चोखोबाची बहीण बनायचं असेल तर मला साडी नेसावी लागेल. सगळ्या महिला मातांना लक्षपूर्वक ऐका, आपल्या हिंदू धर्माचे 2-5 मिनिटात नियम सांगतो म्हणजे तुम्हाला पटेल. फक्त हे सांगत असताना एक बी बहीणले राग येऊ देणार नाही. मला माहिती एक बी माय चूक करत नाही. फक्त तरुण बहिणीसले पाय पडी आहो भाऊ सांग राय ना. राग धरण्यापेक्षा जर चूक असेल सुधरवायचा प्रयत्न करा. जगाचा मालक, ब्रह्मांडाचा धनी चोखोबाच्या गावच्या शिवजवळ आला आणि वाटतंय ना चोखोबाची बहीण बनून जावं लागेल. मग बहीण जर बनायचं असेल तर मला नऊवार साडी परिधान करावी लागेल. माझ्या विटेवरच्या मालकानं नऊवार साडी परिधान केली. बाबा विटेवरच्या मालकानं नऊवार साडी परिधान केली. नुसती नेसली नाही तर माझ्या जगाच्या मालकानं डोक्यावर पदर घेतला. बहिणी हो, कोणा पडेल ते लिहिल्या. अको तुम्ही सांगशात अगं आमना किडा पाडी घ्या माय जाणतो न कडक पडी जायला ते डोक्यावर टाकल्या, चेक करल्या शेतना डोक्यावर पदर. कारण मला बोलणं कत जाई बहिणी म्हणून डोक्यावर पदर लिहिल्या. तुम्हाला पाय पडत सोन चिडी सोन पण पदर लिहिल्या. आणि पदरनी बोलती किंमत शे हो बाबा, भयान किंमत शे पदरनी. काय माहित शे का, आपला हिंदू धर्माना नियम आहे डोक्यावर पदर. डोक्यावर पदर आलेल्या अतिथींचा आदर, सासू सासऱ्यांची कदर आणि पतीच्या सेवेला हजर, तिलाच म्हणावं इंडियन मदर. प्रत्येक बाईनं डोक्यावर पदर घेतला पाहिजे. हा, डोकावर ना पदरनी इथली इज्जत वाढस ना बहिणीवर. समजा तुम्हाला घरमाने सांग साडी कितला नाही, 200, 400, 500, 600 रुपयान साडी वही. समजा 600 रुपयान साडी, सहावार साडी 600 रुपयानी, 6 मीटरनी साडी 600 रुपयानी. मीटर कितला पडणं बापू बाबा? 100 रुपयाले. पदर कितला मीटर ना राज बहिणी सोन? 1 मीटर ना, म्हणजे तो कितला नाही 100 रुपयाना आहे. पण 100 रुपयाना पदर जर डोक्यावर आहे ना, नाही बसेल म्हणा टोपीवाला बाबा आहेत ना या इकडे बसेल देखा. 100 रुपयाना पदर आहे पण तो जर डोक्यावर आहे ना, नाही टोपीवाला बाबा तुमना बापनी करोड रुपयानी इज्जत वाढाय टाकतस. खोटे ना माय रे रायपूरनं. काय वयन शेभो, काय संस्कार आहेत भो. डोक्यावर ना पदर सुद्धा पडू देत नाही. हा म्हणशीन डोक्यावर पदर टाकलो आणि जिथला डोक्यावर पदर आहे ना तिथली बाई सुंदर दिकस. तुमले वाटस तो गैरसमज आहे.
डोकावर पदर देखा ना मला असं वाटस ना बापरे बापरे साक्षात नांदुरी गडनी मालकीनं जी राहिनी बुवा असं वाटस. आणि बिगर पदरनी बाईल दक का असं वाटत ना हो म्हणा बापरे चुरड कधी फिरायनी रे म्हणे डोकावर पदर टाकले हो बनेसून. हो डोकाना पदरनी बोलते किंमत छे. अहो